आता चिकन शिजत आहे। चिकन 80% शिजवून घ्यायचं आणि आपण पालक चिकन बनवणार आहे। पालक चिकनची ग्रेव्ही बनवणार आहे। इकडे मी 80% चिकन शिजवून घेतलेलं आहे। पालकची एक गड्डी घेतलेली आहे। पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक गड्डी पालकची आपण या चिकनमध्ये टाकणार आहे। याची आता आपण पेस्ट बनवून घेणार आहे या पालकची। आणि पालक चिकनची रेसिपी एकच नंबर होते, तुम्ही पण घरी नक्की बनवून पहा। आणि या पालकची आता आपण पेस्ट करून घेणार आहे। यातले पाणी टाकून द्यायचं आणि फक्त पालक काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याची आपण पेस्ट करणार आहोत। हळद मीठ मसाल्यामध्ये हे चिकन शिजवून घेतलेलं आहे 80%। कांद्यामध्ये परतून घेतलेला आहे। तेल टाकलेलं आहे 1 पळी, कारण आपण फोडणी करणार आहोत, त्यानंतर पण परत तेल टाकणार आहे। त्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण तयार करणार आहे मी। आणि इकडे पाहू शकता पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे। पालकची छान बारीक अशी प्युरी करून घेतलेली आहे आणि पालकच्या ग्रेव्हीमध्ये आपण हे उकडलेले जे चिकन आहे 80% ते टाकून परतायचं आहे। त्यासाठी मी इथे कोथिंबीर आणि लसूण पण घेतलेला आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून वाटण करून घ्यायचं आहे। आणि इकडे पाहू शकता हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत, लसूण घेतले, त्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। याची आपण आता पेस्ट बनवून घ्यायची आणि छान असं ग्रेव्ही करायची आहे। आणि इकडे पाहू शकता हिरव्या मिरचीचं वाटण छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करणार आहे। असं चिकन तुम्ही घरी करून पहा, उंगलियां चाटते रह जाओगे, इतना टेस्टी आणि अमेझिंग असं छान चवीला रुचकर हे चिकनची ग्रेव्ही तयार होते। आता मी इथे पातेलं तापायला ठेवलेलं आहे आणि मी 2-3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत हे फोडणीसाठी। यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आणि इकडे पाहू शकता मी पातेले गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, कांदा उभा चिरून घेतलेला आहे। आता खडे मसाले घेऊया थोडेसे फोडणीसाठी, थोडेसे खडे मसाले घेऊया फोडणीसाठी, जसं की तमालपत्र वगैरे। आणि इकडे पाहू शकता मी थोडं तमालपत्र टाकलेलं आहे आणि थोड्याशा काळ्या मिऱ्या वगैरे, शहाजिरा, हे असं थोडेसे गरम मसाले टाकून घ्यायचे जे आपल्याकडे अवेलेबल असतात। दालचिनी पण थोडी टाकून घ्यायची, जास्त नाही टाकायची, थोडी टाकायची। त्यानंतर यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, छान परतून घ्यायचा हा कांदा। 2 टोमॅटो घ्यायचे, इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण उभे चिरून घ्यायचे छान। इकडे पाहू शकता मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे छान। आणि हा बारीक चिरलेला टोमॅटो आपण आता या कांद्यामध्ये टाकायचा आणि छान परतून घ्यायचा, छान असा खरपूस परतून घ्यायचा, फुल गॅसवर परतायचा, कारण टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे हे 10-15 मिनटं छान परतून घ्यायचं फुल गॅसवर। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, इतकी टेस्टी यम्मी होते, चवीला खूपच छान होते, तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा। कारण वेगवेगळ्या प्रकारचं तेच चिकन खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे चिकन बनवलं तर खाऊशी तरी वाटतं। आणि इकडे पाहू शकता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, मीठ सॉल्ट टाकून घ्यायचं, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण हे जे चिकन परतून घेतलेलं आहे 80% त्यामध्ये हळद मीठ भरपूर प्रमाणात टाकलेलं आहे। ऑलमोस्ट 10-15 मिनटं झालेलं आहे, कांदा टोमॅटो मी परतून घेत आहे। तर ही हिरवी मिरची त्यामध्ये ॲड करायची, म्हणजे त्यामध्ये पण आपण अजून परत कांदा टोमॅटो परतल्या जाणार आहे, त्यामुळे हिरवी मिरची ॲड करायची आता। आणि हिरवी मिरची पण तेलामध्ये छान परतायची, जेणेकरून त्याचा मिरचटपणा गेला पाहिजे, अशा प्रकारे छान परतून घ्यायची हिरवी मिरची। आणि इकडे पाहू शकता मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, म्हणजे हिरव्या मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे। आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, इथून पुढे तुम्हाला असे छान छान ब्लॉग व्हिडिओ पाहायला भेटतील। चॅनल संदर्भात तुमच्या काही माहिती हवी असेल तरी तुम्हाला माझ्याकडून भेटले जाईल, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि आता ही हिरवी मिरची छान परतून घ्यायची तेलामध्ये, जोपर्यंत तेल सुटत नाही, याच्यातलं पाणी आहे ते पूर्ण आकसून घेतलं जात नाही, तोपर्यंत हे छान परतून घ्यायचं, त्यामुळे त्याचा मिरचटपणा जाणार आहे आणि भाजीला पण एकच नंबर टेस्ट येते। त्यामुळे कारण लसूण पण जास्त प्रमाणात आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, त्यामुळे खूप छान टेस्टी अशी ही ग्रेव्ही होणार आहे आपली। आणि इकडे पाहू शकता
ही मिरची अशा प्रकारे आपण हे वाटण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे की त्याला तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे 80% भाजून घेतलेलं चिकन आहे ते ॲड करायचं आणि ते पण छान परतून घ्यायचं. आणि इकडे पाहू शकता यामध्ये आपण चिकन ॲड करून घेतलेलं आहे, जे आपण शिजवून घेतलेलं होतं साईडला. फक्त तेलामध्ये फ्राय केलेलं 80% शिजवून घेतलेलं चिकन होतं. आता ते ह्या हिरव्या मिरचीमध्ये छान परतून घ्यायचं, कारण आपण ग्रेव्ही बनवतो तर यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे. हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ही जी पालकची पेस्ट आहे ती यामध्ये ॲड करायची आहे. तर आपण ही पालकची पेस्ट करून घेतलेली आहे ती ॲड करूया. तुम्ही कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे, किती छान दिसत आहे हे चिकन. आणि आता यामध्ये आपण ही पालकची पेस्ट ॲड करून घेऊया. आणि इकडे पाहू शकता पालकची पेस्ट आपण चिकनमध्ये ॲड करून घेतलेली आहे. आणि हे राहिलेले आहे पेस्ट ती पण टाकून घेऊया. आणि जस्ट 10 ते 15 मिनटं मंद आचेवर बारीक गॅसवर हे शिजून द्यायचं, म्हणजे 100% चांगली भाजी होऊन द्यायची. आणि त्यानंतर तुम्ही भाकरीबरोबर, रोटीबरोबर, मैद्याच्या किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर, जिरा राईसबरोबर खाऊन पहा. एकच नंबर चवीला ही भाजी लागते. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ढेबे टीचरांच्या चॅनलवरची. आणि यामध्ये आपण घरकुल मसाला आहे, घरकुल मटण मसाला, चिकन मसाला भेटतो. 2 रुपयाला तर पुडी भेटते घरकुलची, ती ॲड करणार आहे. आणि थोडंसं झाकण ठेवून द्यायचं 10-15 मिनटं आणि छान शिजून द्यायची ही भाजी. घरकुलचा मसाला वापरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. घरकुलच्या मसाल्याने नॉनव्हेज भाज्या असतात त्या खूप अमेझिंग आणि टेस्टी, चविष्ट, रुचकर होतात. तर तुम्ही पण ट्राय करा. आणि कलर पाहू शकता किती सुंदर आलेला आहे भाजीचा.